श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. 1973च्या जानेवारी महिन्यात श्री महाराज किनगाव जट्टूला अच्युतराव दाभेकर देशपांडे यांच्याकडे मुक्कामास आले. सायन उपासना, भजन व शेजारती होऊन रात्री झोपताना अच्युतरावांच्या पत्नी सिंधुताईंना बोलावून महाराज म्हणाले, बाई, उद्या कुरवंडी होईल तेव्हा मोठे भांडे घासून ठेव, दिवे पणत्या पाहून ठेव. त्याप्रमाणे त्यांनी रात्रीच कुरवंडीची सर्व तयारी करून ठेवली. सकाळी कुरवंडी झाली. त्यावर 10 मिनिटं श्री महाराजांचे प्रवचन झाले. त्या दिवशी नैवेद्याला बासुंदी करण्याचे ठरले. त्याप्रमाणे कुरवंडीनंतर अच्युतरावांनी बिबीहून 10 लिटर दूध मागवून घेतले. स्वयंपाकात मदत करण्यासाठी वसंतराव बिनीवाले यांची पत्नी सिंधुताई म्हणजे शेषराव दादा सोनस्कर यांची मुलगी तिलाही बोलावून घेतले. सिंधुताई बिनीवाले यांनी दूध वगैरे आटवून घेतले आणि दोघींनी मिळून सोवळ्यात स्वयंपाक केला. अच्युतरावांनी रामाला अभिषेक केला. नैवेद्य आरती होऊन जेवणाची पाने मांडली आणि वाढण्यास सुरुवात झाली. काही वेळाने या दोघी बासुंदीकडे पाहतात तो काय, ती पूर्ण नाचलेली. दोघीही खूप घाबरल्या. 25-30 मंडळी भोजनप्रसादास होती आणि पाने वाढणे सुरू झाल्यामुळे दुसरा पदार्थ शिरा लाडू करावे तर तेही शक्य वाटेना. त्यामुळे त्यांना काय करावं काहीच कळेनासं झालं. तेवढ्यात सिंधुताई बिनीवाले त्यांना म्हणाल्या, अहो, आता श्री महाराजांनाच मनोमन साकडं घालून श्री रामरायाचं तीर्थ बासुंदीत टाकून पाहूया. श्री रामरायाची व श्री रामानंद महाराजांच्या पादुकांची पूजा नुकतीच झाली होती. सिंधुताई श्री महाराजांपाशी गेल्या व त्यांनी लहान वाटीत थोडे तीर्थ आणून श्री महाराजांचं स्मरण करून या बासुंदीत टाकलं. आणि काय आश्चर्य, पळीने बासुंदी हलवून पाहतात तर बासुंदी छान दिसू लागली. दोघींनीही श्री महाराजांना मनोमन नमस्कार केला आणि तीच बासुंदी सर्वांना वाढली. परंतु तरीही बासुंदीची चव कशी लागेल याची काळजी त्यांना वाटत होतीच. श्री महाराजांसह सर्व मंडळी जेवण्यास बसली. सर्वांचं जेवण झाल्यावर श्री महाराज स्वयंपाकघरात येऊन म्हणाले, बाई, बासुंदी भाजी फारच छान झाली बरं. सर्व मंडळी बासुंदीची तर फारच तारीफ करीत होते. त्यांनी श्री महाराजांना नमस्कार केला. सद्गुरूंच्या पदतीर्थाचा महिमा आज पुन्हा त्यांच्या प्रचितीस आला. असो, श्री महाराज राम कार्यार्थ भ्रमण करीत असताना अनेक गावी जात. तिथे भक्तांकडे त्यांचा मुक्काम होई. गावातील असंख्य मंडळी त्यांच्या दर्शनासाठी येत. त्यातील काही महाराजांची पाद्यपूजा करीत तर काही केवळ दर्शन घेत. त्यातील बरीच मंडळी रामरायापुढे पैसे अर्पण करीत. त्यावेळी श्री महाराज त्यांना 4 खारकांचा प्रसाद देत असत. त्यासाठी खारकेची पिशवी ते जवळ ठेवीत. सेवेकरी ती पिशवी सांभाळीत असत. कधी पिशवीत खारका अगदी कमी असत व दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी असे, तेव्हा सेवेकऱ्यांच्या मनात आता एवढ्या मंडळींना प्रसाद देण्यासाठी खारका कशा पुरतील असा विचार येई. परंतु या सर्वांना 4-4 खारकांचा प्रसाद देऊनही आधी पिशवीत जेवढ्या खारका होत्या साधारण तेवढ्याच शिल्लक असल्याचे दिसे. परंतु पुढील घरी जाण्याआधी मात्र श्री महाराज सेवेकऱ्यांना खारका विकत घेऊन त्या पिशवीत टाकण्यास सांगत आणि खारका पिशवीत टाकल्यावर थोड्या वेळाने पिशवीत डोकावून पाहिल्यास आधी जेवढ्या खारका वाटल्या साधारण तेवढ्या खारका कमी झालेल्या दिसत. पुढे पुढे श्री महाराज खारक्याऐवजी 4 सुपाऱ्या प्रसाद म्हणून देऊ लागले. असो, साधक हो, सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून केलेली सेवा कशी फलदायी होते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.